श्री गुरुदेव नमः. पहा माऊली प्रभुराज ज्ञानेश्वरी माऊली सांगतात की मजल गई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार तुरु म्हणून विषय सात्या दुरु विवेकावरी. कारण सद्गुरु आपल्या जीवनात येणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जन्म मिळाला आहे पण तो कळाला नाही. सद्गुरु शिवाय तो जन्म आपला सार्थकी लागू शकत नाही. कारण सद्गुरु वाटोनी सापडे नसतोय आणि धरावे ते पाय आधी आधी. तर सद्गुरु कसे असावा? सद्गुरु आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्याला काय बदल होतो हे साधू संतांनी अभंगाद्वारे ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवले. ज्यावेळेस सद्गुरु आपल्या जीवनात येतात तर आपण प्रत्येक जण म्हणतो गुरुला ब्रह्मा गुरुला विष्णू गुरुला देव महेश्वरा. गुरु हा साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म आहे. आणि सद्गुरु आपल्या जीवनात आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. कशासाठी करायचे त्यांचे पाय? सद्गुरु शिवाय आपल्याला कोणची सोय सापडत नाही. तर सद्गुरु काय करतात आपल्याला? तर आपणासारखे करीत तात्काळ. आणि आपणासारखं करतात म्हणजे सद्गुरु कसे येतात? आपण सुरुवातीला सांगितलं सद्गुरु हा साक्षात परब्रह्म. सद्गुरु परब्रह्म येतं आणि ते मग आपल्याला त्यांच्यासारखं करतात. म्हणजे नेमकं काय करतात? तर आपल्याला ते परब्रह्मच करून ठेवतात. त्या परब्रह्म तत्वाची आपल्याला ओळख करून देतात. नवे नवे आपलं स्वरूपाची आपल्याला ओळख करून देतात आणि तो परमात्मा आपल्याला आपल्या हृदयात प्रगट होण्याचे साधन देतात. आणि ते साधन आपण घेतल्यानंतर आपल्या हृदयात देव प्रगट होतो. आजही तो देव सद्गुरूच्या कृपेने आपल्या हृदयात प्रगट होतो. जसे तुकाराम महाराज म्हणले की कंठी प्रेम दाटे नैनी रटोटे आणि हृदय प्रगटे रामरूप. तुम्हाला नवीन जे असतील त्यांना वेगळं वाटलं असेल की प्रत्येक जण इथं बसलं की आपल्याच सांगायच्या ऐवजी रडतंय का? प्रश्न पडला असेल नवीन जे आले असतील ज्यांना माहित नाही ही गोष्ट तर बोलायचं सोडून हे रडतेत का? प्रत्येक जणाची अवस्था झाली इथं बसल्यानंतर. ती जे आहे ते संतांना धरू नये, सद्गुरूला धरू नये. साधू संतांना जे अनुभव आले तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं की कंठी प्रेम दाटे नैनी रटोटे आणि हृदय प्रगटे रामरूप. ज्यावेळेस आपल्या हृदयात त्या भगवंताचं प्रगटीकरण होतं त्यावेळेस ची स्थिती आहे ती जी आता इथं प्रत्येक जण बसल्यावर होत होती ना ती आपल्या त्यांच्या हृदयात तो भगवंत प्रगट झाल्याची लक्षणं साधू संतांनी लिहून ठेवलेले आणि ते लक्षणं त्यांना ते प्रगट होतात. आणि त्याच्यामुळे कसं होतंय की तुकाराम महाराजांनी जसं मग ते खोटं आहे का? आज आपण किती भक्ती केली तरी किती महाराजांनी आपल्याला कीर्तन भारी सांगितलं तरी आपण लय हसू. पण असं होतंय का? किती भक्ती केली? एकनाथी भागवतामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 10 आता वाचन चालू आहे सध्या दररोज. तर त्या भागवतामध्ये वसुदेवाने नारद महर्षीला प्रश्न केलाय की नारद महर्षीला म्हणतात की मी आतापर्यंत भक्ती केली, तप केलं, जप केलं, सगळं काही अनुष्ठान केलं, नवे नवे जी माझी श्रद्धा होती, जी भक्ती होती आतापर्यंतची. वसुदेव कोण आहेत माहिती ना? आपल्या गल्लीतले नाही. वसुदेव आपल्या गल्लीतले नाही. श्रीकृष्णाचे वडील, देवाचा बाप. आणि ते नारद महर्षीला म्हणतात की आतापर्यंत माझं जे तप झालं, भक्ती झाली, श्रद्धा झाली, अनुष्ठान झालं, त्या श्रद्धेपोटी त्या तपापोटी मी भगवंत माझ्या पोटाला म्हणजे देव माझ्या पोटाला यावा मुलगा म्हणून ह्याच्यासाठी मी केले. म्हणून ती मायाच मी मागितली. माझी जी भक्ती होती ती फक्त मायाची अपेक्षा मला होती. मला खरं माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा असं कळालं आणि मी मायाच मागितली. म्हणून माझं जे केलेलं आतापर्यंत आहे ते सगळं व्यर्थ आहे. मग पहा देवाचा बाप त्यांना जर ही देव पोटाला येऊन सुद्धा ती मागण्याची ते म्हणतात की माझं व्यर्थ
बघितलं गेलं तर तुम्ही आम्ही जे भक्ती करतोय आणि जे देवाकडे मागतोय ते खरंच शाश्वत आहे का नाशवंतातच मागतो आपण? मग देवाच्या बापाला कळलं नाही तर आमच्यासारख्या महाराज लोकांना कळन काय? हा? आणि आज जगात सगळा डांडोल चाललाय, पण बाह्यरंगाच्या भक्तीचा चाललाय. अंतरंगाची जी भक्ती आहे ती वेगळीच आहे. आज जी तुम्हाला इथं पाहायला भेटली ती सगळी अंतरंगाची भक्ती आहे. आणि देवाचा तो अनुग्रह भगवंताच्या नामाचा घेतल्यानंतर, सद्गुरू आपल्या जीवनात आल्यानंतर ती स्थिती होती. तो भगवंत आपल्या हृदयात प्रगट होतो नवे नवे. आपण जसं तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहायाशी गेलो तेथे देवाची भूमी ठेलो. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव तुझा, गुरु बिन देव तुझा, पाहताना तर ते म्हणतात की देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहेत. कशामुळं? तर त्यांच्या कृपेने देव कळला, त्यांच्यामुळेच देव आहे हा कळू शकतो. नाहीतर आपला जो देव आहे, तो आपला कल्पनेतला देव आहे. आपला देव आहे तो कल्पनेतला आहे. सद्गुरू जे आहेत ते आपल्यालाच देव दाखवून देतात, आपल्यालाच देव स्वरूप करतात. कारण नवे झाला बद्दल आणि घेऊन या छंद माझे आपण देव ममय अंश जीव लोके. माऊली म्हणतात हे सगळं जीव आहेत ते माझाच अंश आहे, पण आपण त्याला विसरलोय. आणि ते विसरल्यामुळे सद्गुरू आपल्याला ते दाखवून देतात. आणि त्या सद्गुरू जे आहेत, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उतरलो गुरुकृपे. गुरुच्या कृपेशिवाय उद्धार माणसाचा जीवाचा होऊ शकत नाही. म्हणून जन्माला आपण आलो हा नरदेह इतका अनमोल आहे का त्या नरदेहाची आपण किंमतच करू शकत नाही. पण तो नरदेह जर आपण असा अधोगतीला लावला तर त्याची किंमत आपण जसं म्हणतात ना की जन्माला येऊन कवा काय केले तो मुद्दलच गमविले. म्हणजे मुद्दल आपल्याला जे दिले परब्रह्म साध्य करण्यासाठी, तो देव प्राप्त करण्यासाठी, देव स्वरूप आपण होण्यासाठी. पण आपण ते जर न होता आपली भक्ती चालली, पण आपल्याला नेमकं पीक आपण पेरलंय ते उगवलंय का नाही? पेरल्याला उगवायला पाहिजे का नाही? साधू संत म्हणतात कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरिले तोची हारी. कानात आपल्या गुरुमंत्र पडल्याबरोबर आपल्याला आपली दृष्टी बदल झाली पाहिजे, आपल्याला ती ज्ञान दृष्टी मिळाली पाहिजे की जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत, हाच भक्ती योग निश्चित जाणं माझा नाव म्हणतात. की जे आपल्याला दिसल त्यात भगवंत दिसला पाहिजे. कारण तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी, झाडा झुडपात सुद्धा आपल्याला देव दिसलं. कारण विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, तो त्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. मग जळी स्थळी भरलाय तर आपल्याला का दिसत नाही? आपण विचार करायचा की आपली एवढी भक्ती चालली. कारण आपल्याला जे ते ज्ञान भेटायला पाहिजे की जळी स्थळी विठ्ठल कसा भरला. नाही जनाबाई म्हणते की देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. देव आहे हृदय मंदिरी शोधून
आहे. देव कसा आहे? अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्याशी बाप महादेवी वरी खून बांधली कशी. त्या अनंत रूपाने जे नटलेले तोच भगवंत आहे खरा. तोच चालेल हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलविले हरिवी. मग जर खरंच आपण जो देव कल्पनेचा मानलाय तो देव नामदेवाला माहित नव्हता का? तो देव नामदेवाच्या ताटात जेवत होता, कीर्तनात नाचत होता, तरी प्रत्यक्षात पांडुरंग त्यांना सांगत होता की नामदेवा, तुला जे मी तुझ्या ताटात जेवतोय, कीर्तनात नाचतोय, हे माझं जे रूप आहे ते माझं मायावी रूप आहे. तुला जर माझं खरं स्वरूप पाहायचं असेल तर तुला औंढ्या नागनाथला जावं लागेल. पहा, मग नामदेवराय इतके देवाच्या जवळ होते, देव त्यांच्या ताटात जेवत होता, तरी सुद्धा त्यांना खरा देव कळाला नव्हता. मग आता आपण आपली भक्ती बघ विचार करायचं. नवीन माणसांनी ज्यांनी घेतलं नाही त्यांनी की आपली जी भक्ती चालली आहे ती नामदेवासारखी चालली आहे का खरंच आपण पळून घेतली. नामदेवाच्या ताटात देव जीवन सुद्धा नामदेवाला खरा देव कळाला नव्हता. आणि ज्या वेळेस ते औंढ्या नागनाथला गेले आणि औंढ्या नागनाथला जायच्या अगोदर साक्षात माऊली पंढरपूरला आले होते, निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताताई. आणि देवाने तेव्हा पण सांगितलं होतं, नामदेवा, माझे संत सौदागर आले, त्यांच्याकडे तू जा, ते ज्ञान समजून घे. पण त्यावेळेस माऊलीला सुद्धा ओळखलं नाही नामदेवाने. आणि मग आज खरे संत ओळखू येते का आपल्याला? ते त्यांच्या घराकडे बघतील, त्यांच्या कपड्याकडे बघतील, त्यांचा डामडोल कसा आहे ते बघतील, त्यांना घर आहे का दार. साधू संतांना नाही हो. माऊलीला सिद्ध बेटावर वाळीत टाकलं होतं. माऊलीला कुठं घर नव्हतं, मठ नव्हता, माऊलीला कुठं गादी नव्हती, काहीच नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी एवढा जगावर उपकार केला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून ठेवला, जगाची माऊली झाली. पण ती होते तेव्हा नाही कळाली. आणि आजही जेव्हा होते तेव्हा जसं कळालं नाही तसं आजही हे ज्ञानेश्वर महाराजांचं जे ज्ञान आहे ते वाळीतच आहे. कारण ह्या ज्ञानाला आजही खऱ्याला किंमत नाही. पण शेवटी खरं जे असतं ना ते जसं म्हणतात ना, किती बी किचडमध्ये जर हिरा पडला तो पण हिरा ते झळकल्याशिवाय राहत नाही. कारण तो हिरा सत्यमेव जयते, सत्य जे आहे ते शेवटी त्याचा विजय असतो, है का ना. म्हणून हे सद्गुरू जे आहेत ते सद्गुरूकडून आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. जन्माला आपण कशासाठी आलो? म्हणून साधू संत म्हणतात, मरणाआधी सावध व्हावे, आपले सोहित जाणून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. कारण याच देहात फक्त आपण देव प्राप्त करून घेऊ शकतो. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही, पशु काय पाप पुण्य जाणतील. कारण हा जो नरदेह आहे तो नरदेह परम पावन, तरी तू साधी ब्रह्मज्ञान, आणि ब्रह्मज्ञाना वाचून वाया होत असे शीन. जर ब्रह्मज्ञान प्राप्त नाही वाया देह पासून देही. आपल्याला हा देह जरी मिळाला तरी पण ते ब्रह्मज्ञान जर नाही कळालं तर मग आपला हा जीवन व्यर्थ जाऊ शकतं. कारण एका जनार्दनी ज्ञान नाथमारा म्हणतात आणि तेनेची होय समाधान. त्या ज्ञानाशिवाय आपल्याला मोक्ष. मग ज्ञान म्हणलं की आपल्याला असं वाटतं ज्ञान म्हणजे आमच्यासारखं आता असं बोलायला येणं म्हणजे ज्ञान आहे का? गायन करणं म्हणजे ज्ञान आहे का? पकवास वाजवायला आला म्हणून ज्ञान आहे का? कीर्तन सांगता आला म्हणून ज्ञान आहे का? ज्ञान कशाला म्हणतात? माऊली म्हणतात, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव बोली जे ज्ञान. ज्याला ज्ञान म्हणतात की ज्याने आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख होती त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्या स्वरूपाची आपल्याला ओळख झाल्याशिवाय आपला जीवन सार्थकी लागत नाही, आपल्या जन्माचा उद्धार होत नाही. म्हणून पहा, जन्माला येऊन गुरु केल्याशिवाय जसं म्हणतो ना, पण गुरु तसं पाहायला गेलं ना, आता गुरुच नेमकं कुणाला म्हणावा, संत कुणाला म्हणावा, अशी फसगत झाली. कारण जे खरे गुरु येतात ते असे कुठंतरी अंधारात येतात. खऱ्या गुरुचा डामडोल नाही, खरे गुरु आपल्याला ओळखता येणार नाही, खरे संत
नामस्मरणा वाचून ते फक्त आपल्याला नामस्मरण सांगतात, आपल्या जीवनाचा उद्धार होण्याचं साधन देतात आणि जेणेकरून आपला जीव हा उद्धरून जाईल. कारण ते संत आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताय. कारण ते जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेला असते तर ते उद्धार करण्याचं साधन देतात. त्यांचा कुठं मठ नसतो, त्यांचे कुठं दिंड्या नसतात, त्यांचं कुठे गादी नसती, त्यांना कुठं रथ नसतो, त्यांना काहीच नाही. जसं ज्ञानेश्वर तुकाराम महाराज ज्यावेळेस होते त्यांना कोणी जगद्गुरू म्हणलं काय? ज्यावेळेस होते तेव्हा त्यांना येडा तुक्या म्हणायचे, येड लागले तुकाराम महाराज म्हणायचे. सर उठलं की सुटलं त्याला यायचंय काय की हकार सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. त्यांचा तोच धंदा होता, दिनराजाने हाच धंदा आणि गोविंदाचे पवाडे. कारण ते त्यांना फक्त तोच देवाचा धंदा लागला होता की कारण बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. पहा आज जो आपल्याला इथं एवढा मोठा गुरुपौर्णिमेचा महायोग जो घडून आला, खरोखर धन्य त्या माऊलीमुळं की आपल्या लोचनाबाई जाधव यांच्यामुळं आपल्याला हा सगळ्यांना हा योग मिळाला. खरोखर त्या धन्य झाल्या. जसं म्हणतात ना, पहा एवढी मोठे मोठे महाराज असतील पण त्यांची शेवटची स्थिती तशी होईल असं नाही. आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली त्यांची स्थिती. त्या अशा 2 दिवस त्यांची वाचा गेली होती, बोलत नव्हते. त्यांच्या मुली आहेत समोर, त्यांच्या समोर आम्ही आलो होतो तर त्यांचे 2 दिवस बोलत नाहीत. म्हणून मावशींनी सांगितलं आम्हाला की भाभी जास्त सिरियस आहे का, 2 दिवस झालं बोलत नाही तर आपण बाबा भेटायला गेलो पाहिजे. आणि आम्ही आल्यानंतर सगळ्याला पाहून हरिपाठ घेतल्यानंतर त्यांची अशी जशी आता इथं बसल्यावर सगळ्यांची स्थिती झाली तुम्ही पाहिली ना, त्यांना बोलता येत नव्हतं तरी त्यांची पडल्या जागेवर स्थिती होती. याचसाठी केला होता अट्टहासन शेवटचा दिस उघड व्हावा. त्याच्यासाठी त्यांचा जो अट्टहास होता त्या कुठं तुम्हाला भाजनाला दिसल्या नसत्या. त्यांचा कुठं ज्ञानेश्वरीचा अभ्यास नव्हता, त्यांनी कुठं वारीला गेल्या नव्हत्या, कुठं काही केलं नव्हतं. पण त्यांना जे खरं ज्ञान देव स्वरूप होण्याचं आणि त्याच्यावर त्या जसं म्हणतात ना का भक्ती करणारे डामडौल करणारे भरपूर दिसते. याच भागवतात सांगितलंय की जड भरत राजा हरणी गरबा गेला आणि झाला तो भक्तला वासनेने. कारण तो राजा होता, भरतरी राजा, पूर्ण राज्य सोडून गेलते. तेवढं वैराग्य त्यांना निर्माण झालं होतं की पूर्ण राज्य महान मुलूक सगळं सोडून ते देवाच्या भक्तीसाठी वनात जाऊन राहिले होते. पण तरी सुद्धा तिथं जसं म्हणतात ना की हरणीच्या माणसाने त्या मायेने घाला घातला त्यांना सुद्धा. पण भाभीने आयुष्यभर मायेत राहिल्या, मुलं बाळ सांभाळली, संसार केला. पण तरी सुद्धा त्या शेवटच्या क्षणाला त्यांनी त्या भगवंताची हरिभक्त झाल्या किंवा भगवंताची सेवा त्यांच्या हातून घडली, नामस्मरण घडलं. म्हणून त्या आज त्यांच्या गुरुच्या शेजारी बसण्याची पात्रता त्यांच्यात त्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम त्यांच्या घरी आहे की त्यांच्यामुळं त्या आज देव स्वरूपाला गेल्या. कारण एवढा जसं म्हणतात ना शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. त्यांनी जे जीवन आहे आपलं सार्थकी लावलं. कारण हे जीवन फक्त जसं म्हणतात ना की जन्मा आल्याचे सार्थक आणि एक विठ्ठलच देखलिया. त्यांच्या जीवनाचं कृतार्थ झाले आणि त्यांच्या जीवनाचा शेवट त्यांनी गोड केला आणि त्या सद्गुरूच्या नवे त्या सद्गुरू म्हणजे पांडुरंगामध्येच त्या विलीन झाल्या आणि त्या पांडुरंग स्वरूप झाल्या. म्हणून आज हा सगळ्यांना मेळ आहे त्यांच्या घरी आणि त्या आनंदामुळे त्यांच्या मुलांनी सुनांनी मुलींनी जावयांनी जो हा सगळ्यांना महायोग आणून दिलाय आणि त्यांच्यामुळं पहा त्यांचे द्यावे तेवढे त्यांना धन्यवाद आहेत. कारण जसं म्हणतात ना की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये त्यांच्या पोटी असे मुलं जन्माला आले आणि त्यांच्यामुळं त्यांनी हा महायोग त्यांच्या आईचा खरोखर त्या देव स्वरूप झाल्या. म्हणून ह्या सगळ्या तुम्हा आम्हाला त्यातून आदर्श घेण्यासारखा आहे की खरंच प्रत्येकाने त्यांच्यासारखं आपलं जीवन कृतार्थ करावा आणि भक्ती मार्गात आपलं जीवन घालवावं. त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाचा बोध घ्यावा. आणि
पहा, आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच होतो. आम्ही काय कुठून शिकून आलेलो नाही, कुठं संस्थेत शिकलो नाही, काहीच नाही. पण एक सद्गुरूची कृपा आणि त्यांच्यामुळं, त्या सद्गुरूमुळं आम्हाला जे ज्ञान मिळालं ते ज्ञान फक्त वाटण्याचा प्रयत्न आहे. आमचा जो हेतू आहे तो फक्त आणि फक्त आम्हाला जे मिळालं ते सगळ्याला मिळावा आणि सगळ्याच्या जीवनाचा उद्धार व्हावा. आपली अपेक्षा सद्गुरू समोर एवढीच आहे की तुमचं कार्य फक्त जसं म्हणतात ना की तुझ्या कारणी देह माझा पडावा, म्हणजे फक्त ह्या सद्गुरूच्या कारणाला माझ्या हातून घडावे. सद्गुरूचं कार्य असंच तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांना भेटो. आणि पहा, तसं बघायला गेलं तर आपल्यात तुम्ही म्हणला असाल की सगळीकडं महाराज लोकांना महिला चालत नाही का, आणि इथं तर कुणी पुरुष नाही, फक्त महिलाच आहे. हा, ह्या बाबांचं काहीतरी वेगळंच आहे वाटतं जरा. हा, पण जसं पहा की साधू संतांचं जे कार्य आहे, साधू संतांनी पहा स्त्रियांना पहिला अधिकार दिलाय. कारण जनाबाईच्या वेळेस पहा, जनाबाई म्हणती की नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. ज्ञान देवाला तुम्ही पहिली चाल म्हणण्याची ताकद त्या जनाबाईकडे होती. तशी त्या जनाबाईला जशी किंमत होती तशी आज आपल्या सद्गुरूकडं, आपल्या बाबांकडं, आपल्या जनाबाईला, मुक्ताबाईला पहिली किंमत आहे. आणि मुक्ताताईशिवाय खरंच जर म्हणजे मी ज्ञानेश्वर महाराजाला कवी समजते असं नाही, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आहे, पण त्या ज्ञानाला सुद्धा कधी कधी मुक्ताईची गरज लागते. कारण ज्या वेळेस ह्या समाजाने वाळीत टाकलं, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान स्वीकारलं नाही, त्यांना वाळीत टाकलं, त्रास दिला, त्यावेळेस सहन करून करून माऊली ज्ञानाचा सागर असले तरी सुद्धा त्यांना पश्चाताप झाला पडला आणि त्यांनी ताटी लावून घेतली. पण त्या ताटी लावल्यावर सुद्धा मुक्ताताईंनी सांगितलं की ब्रह्मपटनाचा दोर ईश्वरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, किंवा तुम्ही एक देव झाले आणि एर कोण वाया गेले. हा, तुम्ही एकटेच देव झालात का? नाही नाही, हे विश्व सगळं आपल्याला देव आहे. आणि तुम्ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्या ज्ञानाला सुद्धा मुक्ताईचा आधार लागतो, म्हणून आपल्याला त्या ध्येयाप्रमाणे आपल्या सद्गुरूकडे भेदभाव नाही. जी मुक्ताताई, जी आपली ताईबाई बोलन ती खरोखर जसं म्हणतात ना की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उतरी, ज्याच्या हातात पाळण्याची दोरी ना ती जगाला उधळू शकते. कारण जसं मदालसेने आपल्या बाळाला सांगितलं, हा देव नाशिवंत वरी चर्म घातली रे, पूर्वी कीटकांचा रंगी रे, अवकळतीचा बांधा स्मरित हरिहर, शरण जाई गोविंद स्मरित हरिहर, शरण जाई गोविंद. पडिये मदालसा समजलो रे बाळा, पडिये रे मदालसा समजलो रे बाळा. ती मदालसाची आहे ती पाण्यात आपल्या बाळाला शिकवती की हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे, तुम्ही कीटकांचा सांगा. ह्या देहाच्या तू नादी लागू नको, तू संतांना शरण जा आणि आपलं अविनाशी स्वरूप जे आहे ते तू कळवून घे. जसं तिने आपल्या बाळाला सांगितलं, खरोखर तसंच आपल्या मावशीने, लोचना भाभीने सांगितलं. शेवटच्या क्षणाला त्यांच्या मुलाला जवळ बोलवले, ते साक्षीला येतं, त्यांच्या मुलाला जवळ बोलवलं. ती म्हणले की इकडे ये बाळा, आणि हे माझे सद्गुरू येतं आणि त्या सद्गुरूच्या कार्याला तुम्ही साथ द्या. हे शेवट त्यांचं वचन पाळलं आणि वर्ष श्राद्ध व्हायच्या आत त्यांनी एवढा मेळ घालून दिला आणि सगळ्यांना संतांच्या कार्याला साथ त्यांनी दिली, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवते.
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरुनाथ भगवान हरे राम